हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा आपला जो लेसन आहे 15 आवर बॉडी त्याचा हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. तसेच याच्या आधी झालेले सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तसेच मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. EVS आणि मॅथ्स दोघांच्या प्लेलिस्टची लिंक मी कमेंटमध्ये देणार आहे. त्याच्यावर क्लिक केलं की सगळे आत्तापर्यंत अपलोडेड व्हिडिओ समोर येतील. तुम्हाला जो हवे तो तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्ही सबस्क्राइब केलेलं असेल तर तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायची गरज नाही आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या सेकंड पार्टला. आवर बॉडी हा जो आपला लेसन आहे याचा आपण आत्तापर्यंत फर्स्ट व्हिडिओमध्ये हे एवढं सगळं पाहिलेलं आहे. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये 4 पार्ट बघितले आणि न्यू टर्म इंट्रोड्यूस केले, ऑर्गन आणि एक्सटर्नल ऑर्गन. या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत मोमेंट ऑफ द बॉडी. बघा, मोमेंट ऑफ द बॉडी पाहायचे आहे आपल्याला. इथे 2 पिक्चर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. पहिले तुम्हाला एक हे ट्राय टू बेंड वुडन स्टिक, कॅन यू डू सो व्हॉट व्हाय नॉट, म्हणजे तुम्ही नाही, तुम्हाला ते कॅन यू टेल बघूया. हाऊ विल यू वॉक विदाउट बेंडिंग युअर लेग ॲट द नीक, म्हणजे तुम्ही गुडघ्यामध्ये न वाकता कसे चालू शकता का? गुडघे वाकवायचे नाहीत, चालता येईल अजिबात नाही. तुमचे नी आहेत म्हणून तुम्ही चालू शकता, ते फोल्ड होतात म्हणून तुम्ही चालू शकता. कॅन यू कोम्ब युअर हेअर विदाउट बेंडिंग युअर आर्म ॲट द एल्बो. एल्बो आपण बघितलं. एल्बो म्हणजे काय की तुमचा कोपर मराठीमध्ये. फोर आर्म आणि अप्पर आर्म याला जॉईंट केलेला जो जॉईंट आहे त्याला म्हणतात एल्बो. तो एल्बो फोल्ड न करता केस विंचरू शकता? अजिबात करू शकत नाही. बघा, आता तुम्हाला विचारले मोमेंट ऑफ द बॉडी, शरीराची हालचाल. ट्राय टू बेंड अ वुडन स्टिक, कॅन यू डू सो. वुडन स्टिक बेंड करू शकता का? नाही, कारण त्याला कुठेही जॉईंट नाही आहे. तुमचा पाय फोल्ड का होतो? कारण गुडघा जॉईंट आहे. हात फोल्ड का होतो? एल्बो जॉईंट आहे म्हणून तो फोल्ड होतो. तसं वुडन स्टिकला कुठे जॉईंट आहे का? नाही. सपोज दॅट आवर लेग अँड आर्म ऑल्सो कुड नॉट बेंड, वुड यू एबल टू मेक मुवमेंट. आपला हात आणि पाय जर हलत नसता, बेंड होत नसता, तर आपण मुवमेंट करू शकलो असतो का? अजिबात नाही. आपण आपल्या पायामध्ये जो नी आहे, गुडघा आहे, त्याच्यामुळे आपण हालचाल करू शकतो आणि हातामध्ये एल्बो आहे त्याच्यामुळे सुद्धा हाताची हालचाल करू शकतो. जर हे नसते, स्ट्रेट असते, तर आपण हालचाल करू शकलो नसतो. सम ऑफ आवर बॉडी पार्ट कॅन बेंड, दॅट इज व्हाय वी आर एबल टू मेक मुवमेंट. आपल्या हातापाया म्हणजे बॉडी पार्टमध्ये बेंड होतात, वाकले जातात म्हणून आपण हालचाल करू शकतो. मग विच पार्ट ऑफ आवर बॉडी कॅन बेंड, आपल्या बॉडीचे कोणते कोणते पार्ट होतात बघा. आपण इथे दिले. ट्राय धिस. फर्स्ट आहे नेक. द नेक बेंड फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड. इट टर्न्स लेफ्ट राईट. इट ऑल्सो बेंड लेफ्ट ऑर राईट. म्हणजे नेक बघा, पुढे जाते, मागे येते, साईडला जाते, या साईडला जाते, लेफ्ट साईड राईट साईड दोन्हीकडे वळते. बरोबर, मागे पुढे लेफ्ट राईट, ही नेकची मोमेंट आहे. नंतर आहे आर्म कसा बेंड होतो बघा. हा नेक बेंड होते म्हणून आपण आजूबाजूचं बघू शकतो की नाही? बरोबर ना. हे तुम्हाला आरशासमोर उभं राहून मान हलवायला सांगितलेली आहे. किती प्रकारे मान हलते? हळू हलवायची आहे, जास्त जोराने हलवायची नाही. नंतर आहे आर्म. वी कॅन बेंड अवर आर्म ॲट द शोल्डर. आर्म कुठे कुठे बेंड होतं पहा. वी कॅन बेंड अवर आर्म ॲट शोल्डर. एल्बोमध्ये सुद्धा बेंड होतो. रिस्ट मनगटात बेंड होतो. आपला हात कुठे कुठे बेंड होतो? शोल्डरमध्ये, एल्बोमध्ये, रिस्टमध्ये म्हणजे मनगटामध्ये. द फिंगर ऑफ आवर हँड कॅन बी बेंड टू. हाताच्या बोटं सुद्धा बेंड होतात की नाही? बघा, हात कुठे कुठे बेंड होतो? फिंगरमध्ये, रिस्ट म्हणजे मनगटात, एल्बो म्हणजे कोपरमध्ये, शोल्डर म्हणजे खांद्यामध्ये. अशा इतक्या ठिकाणी आपला हात बेंड होतो आणि या बेंड होण्यामुळेच आपण सगळी कामं करू शकतो. वी कॅन डू मेनी थिंग्स विथ अवर हँड. वी यूज अवर हँड टू राईट, पिकअप थिंग्स. मदर शेप द लड्डू विथ हर हँड. बेबी होल्ड द रॅटल इन हर हँड. हे सगळे जे मोमेंट दाखवलेले आहेत हे आपल्या हँडमध्ये बघा, हे आपल्या हँडमध्ये बेंड होत असल्यामुळेच होतात. हे सगळे मोमेंट आपल्या हँडमध्ये बेंड होल्यामुळे बघा, हे मोमेंट सगळे जे दाखवलेत हे आपला हँड बेंड होतो, याच्यामुळेच हे सगळे मोमेंट होऊ शकतात. इमॅजिन करा, जर तुमचा हात बेंड झाला नाही, हँड बेंड झाला नाही, तर ह्या मोमेंट होणार नाहीत. पुढे काय सांगितलंय? द वेस्ट. कंबर म्हणजे वेस्ट म्हणजे आपली कंबर. वी कॅन बेंड आवर टोर्सो
ओनली ॲट द वेस्ट. आपला जो टोर्सो आहे म्हणजे धड आहे, आपलं वरचा जो भाग आहे चेस्ट आणि ॲब्डोमिन आणि बॅक मिळून झालेला म्हणजे टोर्सो, तो आपण फक्त कंबरमध्येच हलवू शकतो. वी कॅनॉट बेंड फॉरवर्ड ॲट द वेस्ट. दे मेक इझियर फॉर अस टू डू मेनी थिंग्स. वी कॅन पिकअप थिंग्स फ्रॉम द फ्लोअर. टाय अवर शूलेस प्लेग्राउंड टू. म्हणजे बघा, कमरेमध्ये आपण जो टोर्सो आहे, धड आहे, तो फक्त कमरेमुळेच वाकू शकतो आणि म्हणून आपल्याला खाली वाकता येतं कमरेमुळे. हां, जर आपल्याला कंबरच वेस्टच नसती तर आपण हलू शकलो असतो का? नाही. तर आपल्या वेस्टमुळे आपला जो टोर्सो आहे, जे धड आहे, ते पुढे वाकू शकतो. आपण त्याच्यानी वस्तू उचलू शकतो, शूलेस बांधू शकतो. जर वेस्ट किंवा कंबर नसती तर आपण वाकू शकलो असतो का? अजिबात नाही. आपण बघितलं हँड कुठे बेंड होतो, टोर्सो कसा बेंड होतो. आता आपण पाहणार आहोत लेग कुठे कुठे बेंड होतो. बघा, लेग, अवर लेग कॅन बेंड ॲट हिप जॉईंट. आपण बघितलं हिप जॉईंटला, जिथे टोर्सोला लेग आपले, बघा इथे तुम्हाला परत दाखवते मी एकदा. इथे बघा, टोर्सोला जिथे म्हणजे आपल्या ह्या टोर्सोला जिथे लेग जॉईंट होतात तो आपला हिप जॉईंट, इथे हिप जॉईंट असतो. अवर लेग कॅन बेंड ॲट द हिप जॉईंट. फर्स्ट हिप जॉईंटला बेंड होतात, नंतर कुठे नी म्हणजे गुडघ्यात बेंड होतात, आणि अँकल, खाली आपले जे अँकल दाखवले ना तुम्हाला, बघा इथे आहेत तिथे, बघा इथे नीमध्ये जॉईंट होतात, इथे अँकलमध्ये सुद्धा जॉईंट आहे, त्याच्यामुळे ते हलू शकतात. अवर टोज, टोज म्हणजे बघा हे बोटं जिथे आहेत ना, ते टोज तुमचे पायाची बोटं पण हलू शकतात की नाही, तिथे टोजमध्ये पण हलू शकतो ते. वी यूज अवर लेग टू फॉर सेव्हरल पर्पज. वी यूज अवर लेग टू स्टँड, वॉक, रन, क्लाइंब अप, डाऊन स्टेअर, टू हॉप अँड जम्प. वी वर्क सम मशीन्स टू युझिंग लेग. म्हणजे आपल्या पायांनी आपण बरीचशी कामं करू शकतो. उभे राहतो, चालतो, पळतो, जिना चढतो, उतरतो, उड्या मारतो, आणि अशा प्रकारचे हे मशीनसुद्धा पायाने चालवतो. कशामुळे करू शकतो? तर हे जे जॉईंट्स आहेत, अँकल, नी, टोज, हिप जॉईंट, इथे जे जॉईंट आहेत त्याच्यामुळे आपण बेंड होऊ शकतो, वाकू शकतो, आणि त्याच्यामुळेच आपण हे सगळ्या हालचाली करू शकतो. पुढे ट्राय धिसमध्ये लिहिलं आहे, वन डे यू डिसाईड नॉट टू ओपन युअर माउथ ॲट ऑल टू स्पीक, सो यू हॅव टू टॉक ओनली बाय साईन्स अँड जेस्चर. म्हणजे तुम्ही एक दिवशी ठरवायचं आहे की आपण बोलायचं नाही, अजिबात हाताने खुणा करायच्या आहेत. फर्स्ट आहे यू आर आस्क्ड, शाल आय लिव्ह ऑर वेट. म्हणजे मी जाऊ की थांबू. तुम्ही काय कराल, काय सांगाल? वेट. कशी खूण कराल ही बघा, वेट, थांब. सेकंड आहे यू आर आस्क, हाऊ इज करी, की आमटी कशी आहे. बघा हे साईन आपण वेटला वापरलं, थांब, बरोबर. आमटी कशी आहे, युअर आन्सर इज डिलिशियस. म्हणजे तुम्ही असं आन्सर कराल की नाही हाताने, डिलिशियस. बोलायचं तर बिलकुल नाही आहे. थर्ड विचारलं, यू आर टोल्ड द कॅट नॉट फिलिंग वेल. युअर आन्सर इज व्हॉट हॅपन टू इट. तुम्ही हे बघा असं करणार, काय झालं मांजरीला, असं विचारणार, काय झालं, बोलायचं नाही आहे. आणि नंतर आहे यू आर आस्क्ड हाऊज मदर, सॉरी हाऊज द वेदर. वेदर कसं आहे, हवा कशी आहे, आणि तुम्हाला थंडी वाजते. तुमचा आन्सर काय येणार आहे, आय एम फिलिंग व्हेरी कोल्ड. तुम्ही ॲक्शन कशी करणार आहात, अशी ॲक्शन. बोलायचं नाही ना, मग अशा प्रकारच्या ॲक्शन करून तुम्ही दाखवणार आहात. पुढे यू यूज युअर माउथ टू स्पीक, बट व्हेन प्लेईंग धिस गेम विच पार्ट ऑफ युअर बॉडी डिड यू यूज टू मेक साईन. हे करण्यासाठी तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट तुम्ही यूज केलात, तर तुम्ही डोळ्यांचं एक्सप्रेशन यूज केलं, हात यूज केलेले आहेत, बरोबर. अशा प्रकारे वेगवेगळ्या बॉडी पार्टचा यूज करून तुम्ही ह्याचे आन्सर दिलेले आहेत. पुढे सांगितले तुम्हाला, व्हॉट्स द सोल्युशन, यू वॉन्ट अ बॉक्स फ्रॉम अ व्हेरी हाय शेल्फ व्हेअर युअर हँड कॅनॉट रीच. तुमचा हात पोचत नाही आणि डबा काढायचा आहे, काय कराल तुम्ही, तर तुम्ही स्टूल घ्याल, एखादं चेअर घ्याल, त्याच्यावर चढून काढाल, बरोबर आहे. किंवा तुमचे थोडंसं हाईट होते असेल तर पायाचे टोज वरती कराल, जे आपण टाचा उंच करून काढायचा प्रयत्न कराल. टू कॅरी आउट वन टास्क वी कॅन चूज वन फ्रॉम द नंबर ऑफ मेथड ऑफ डुईंग इट. इफ वी कॅनॉट यूज द युज्युअल मेथड वी कॅन गेट समवन to help, or we can use some special device. Somebody may find it difficult to do something. We should not offer all possible help. कोणतेही काम करताना आपण वेगवेगळ्या पद्धतींची निवड करतो आणि नेहमीच त्या पद्धतीने काम होत नसेल तर आपण इतरांची मदत घेतो, विविध साधने वापरतो. म्हणजे डबा काढायचा आहे, मी टाचावरती करून नाही निघत आहे,
मग स्टूल घेतलं, अरे पण स्टूलावरून पण निघत नाही, मग स्टूलावरती छोटा डबा ठेवला, मग तो डबा पकडायला कोणतरी हवे की नाही, मग तिसरं कोणाला तरी बोलवलं, डबा पकडला आणि मग वरती चढून मी हळूच आईने काहीतरी लपवून ठेवलेली वस्तू काढून खाल्लेली आहे. असं केलं असेल ना कधीतरी. हे काम होत नाही मग दुसरं बघूया, दुसरं होत नाही मग त्याची मदत घ्या भावांची वगैरे. अशा पद्धतीने आपण आपली कामं करतो. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वॉज द लिटिल बॉय एबल टू डू बिकॉज ताई पिक हिम अप. म्हणजे ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाला कोणते काम करता आले, तर बाळाला उंच खिडकी जी आहे, जी खाली तो उभा राहिला तर दिसणार नाही, ते त्याला त्या खिडकीतून विंडोमधून पाहता आलेलं आहे. पुढे दिलेलं आहे बघा लास्ट पॉईंट, आय एम युनिक. माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. देअर आर काउंटलेस पीपल इन द वर्ल्ड. म्हणजे आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असतात. ऑल ऑफ देम हॅव अ सेम बॉडी पार्ट. सगळ्यांना सेम बॉडी पार्ट आहे, हात पाय डोकं सगळं सेम आहे, बरोबर. पण इव्हन सो नंबर 2 पर्सन आर एक्झॅक्टली अलाइक. म्हणजे 2 व्यक्ती एकासारख्या दिसतात का. जरी बॉडी पार्ट सेम असले तर ते एकसारखे दिसतात का, नाही. प्रत्येक जणांची ठेवण, उंची किंवा शरीराची रचना, जाडी, त्याची रंग किंवा फेसचं स्ट्रक्चर हे सगळं वेगळं असतं. दॅट इज बिकॉज ईच वन हॅज अ डिफरंट फिगर अँड फॉर्म. प्रत्येकाची फिगर आणि फॉर्म हे वेगवेगळं असतं. दीज आर डिफरंट इन हाईट, वेट, हेअरलाईन अँड फीचर्स ऑफ द फेस. उंची, जाडी, केसांची ठेवण आणि चेहरेपट्टी, फेस फीचर्स हे वेगवेगळे असतात. इन द होल वर्ल्ड ओनली यू लुक लाईक युअर सेल्फ. डिड यू नो दिस. अख्ख्या जगामध्ये तुमच्यासारखे फक्त एकटे तुम्हीच असता. बघा इथे पिक्चर दिलेत, एकसारखं कोणीही नाही आहे. सगळे वेगवेगळे दिसत आहेत, सगळ्यांची ठेवण ही वेगवेगळी आहे. फक्त एका केसमध्ये तुम्हाला खाली दिलंय बघा. डू यू नो दॅट सम टाईम ट्विन्स ब्रदर्स अँड सिस्टर लुक एक्झॅक्टली अलाइक बट इवन बिटवीन देम देअर आर अ स्मॉल डिफरन्स. म्हणजे जुळीची भावंड सारखी दिसतात पण त्याच्यामध्ये थोडासा बदल असतो की जो त्याच्या आईवडिलांच्या बरोबर लक्षात येतो. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. काय शिकलो आपण ह्या लेसनमध्ये पहा. हेड, टोर्सो, लेग, आर्म आर द मेन पार्ट ऑफ अवर बॉडी. मेन पार्ट बघितले. चेस्ट, ॲबडॉमिन, बॅक टुगेदर मेक अ टोर्सो. चेस्ट, ॲबडॉमिन आणि बॅकनी टोर्सो तयार होतो. हेड आणि लेग, आर्म आर जॉईंट टू द टोर्सो. म्हणजे हेड, हात पाय आणि डोकं हे धड म्हणजे टोर्सोला जॉईंट असतं. द पार्ट ऑफ आवर बॉडी दॅट जॉईंट द हेड अँड द टोर्सो इज द नेक. हेड आपण टोर्सोला कशाने जॉईंट करतो, नेकनी. द आर्म आर जॉईंट टोर्सो ॲट शोल्डर. हात कशाने जॉईंट असतात टोर्सोला, शोल्डरनी. आणि लेग असतात हिप जॉईंटनी. आवर बॉडी पार्ट कॅन बेंड ॲट सर्टन प्लेस दॅट मेक इट पॉसिबल फॉर अस टू मेक डिफरंट मुवमेंट. आपल्या बॉडी पार्ट हे आपले बॉडी पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी वाकू शकतात, त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. आणि लास्ट पॉईंट आहे, आवर बॉडी मेक व्हेरियस मुवमेंट विथ द हेल्प ऑफ नेक, आर्म, लेग अँड वेस्ट. आपल्या मान, हात, पाय आणि वेस्ट म्हणजे कंबर याच्या साह्याने आपण विविध कामं करतो, हालचाली करतो. ऑलवेज रिमेंबर आवर बॉडी हेल्प अस टू डू ऑल द वर्क, सो वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपली बॉडी आपल्याला हे कामं करण्यासाठी मदत करते, म्हणून आपण आपल्या बॉडीची काळजी घेतली पाहिजे. खेळताना, धावताना, पळताना पडणार नाही, बॉडीला कुठे लागणार नाही, इजा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे.